बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा भंडाऱ्याची वाट. रेवणाच्या घरासमोर माणसांचं कोंडाळं बसलेलं. सारी माणसं अस्वस्थ. झोपडीतून येणारा विव्हळण्याचा आवाज सहन होत नव्हता, पण बाहेरचं कोंडाळं त्याला काही करू शकत नव्हतं. रेवणाच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका होत्या त्या. ती पाल्या पाचोळ्यानं शाकारलेली झोपडी उदास झालेली, वाळीत टाकल्या विठ्ठलबुवासारखी. अवखळ वारा आपल्याच मस्तीत खेळत होता. जोरदार आल्या वाऱ्याच्या हाबड्यानं झोपडीचं छप्पर हबकलं. बाहेर बसल्या माणसांच्या काळजात धस्स झालं. बाहेर बसल्या प्रत्येकाच्या नजरेत भीती दडलेली. रेवणाची विव्हळ वाढत चाललेली. कोंडाळ्यात बसलेली लाली उठली. साऱ्या कोंडाळ्यावरनं नजर फिरवली. झोपडीच्या दरवाजाच्या दिशेनं ती चालू लागली. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे उदास वाण्या बघत होत्या. यल्लम्माच्या जोगत्याचं रखरखणारं वाळवंटी जगणं. लाली झोपडीत शिरली. फाटक्या वाकळीच्या तुकड्यावर तो निपचित पडला होता. त्याचं किलकिलं डोळं कधी उघडत होतं तर कधी झाकत होतं. दगडाची मातीत बांधलेली भिंत तिला सारवण नव्हतं. तिच्या आधारानं यल्लम्माचा जग ठेवलेला. आज पौर्णिमा. सकाळीच आलेल्या राजा जोगत्यानं देवारा स्वच्छ केला होता. देवीची मूर्ती घासून लकलकीत केली होती. सकाळी त्या झोपड्यात चौंडक्याचा आवाज घुमला होता. लालीनं देवाऱ्यावरल्या यल्लम्माला हात सोडलं. झोपडीच्या बाहेर गर्दी वाढत होती. आईचं बोलावणं रेवणाला कधी येईल ते सांगता येत नव्हतं. रात्रीपासून फोन करून पंथातल्या जोगतीनीला बोलावून घेतलं होतं. वाकळवर निपचित पडलेला हाडाचा सापळा बघून लालीला रडू आवरलं नाही. ती रडू लागली. रडता रडता जगातला भंडारा उचलला तिनं. रेवणाच्या कपाळावर लावला. जोरात आरोळी दिली. उदय गाई उदय! आवाज ऐकून रेवणाच्या डोळ्याची उघडझाप झाली. हाडाच्या सापळ्याची वळवळ झाली. लालीनं रेवणाच्या डोक्यावरून हात फिरवला. रेवणाच्या डोळ्यात आलेलं पाणी हाताच्या बोटानं पुसलं. रेवणा काहीही न बोलता यल्लम्माच्या जगाकडे बघत पडून राहिला. लालीही त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत बसून राहिली. सकाळच्या 10ची एसटी गावात आली. एसटीनं रेवणाला बघायला आणखी माणसं आली. झोपडीच्या बाहेर गर्दी वाढली. रेवणाच्या दारात कडुनिंबाचं झाड, त्याची पानगळ झालेली, फाटकी सावली, पण माणसं त्याच सावलीत बसून होती. एकाएकी साऱ्यांच्या नजरा वळल्या. कोणीतरी माणूस झपाझपा पावलं टाकीत रेवणाच्या झोपडीकडे येत होता. अंगात चांगल्या महागाईतला सदरा, तेवढ्याच किमतीचं धोतर, हातात सोन्याची अंगठी, डोक्यावरचं केस व्यवस्थित कापलेलं. त्या माणसानं जोगत्यांच्या कोंडाळ्याकडे बघितलं. तसाच तो झोपडीत शिरला. लाली रेवणाजवळ बसून होती. त्याच्या एकदम घरात येण्यानं घरात अंधार पसरला. रेवणानं जोर लावून मान वळवण्याचा प्रयत्न केला. तो माणूस आणखी आतमध्ये आला तसा परत घरात उजेड आला. रेवणानं बघितलं. त्यानं उठायचा प्रयत्न केला, पण ते त्याला जमना. जाग्यानंच बोलला. तात्या, मला बघायला आलायसा काय? रेवणाच्या डोळ्यात आसवांची दाटी जमली. नारा तात्याला काय बोलावं ते कळेना, तरी तो बोलला, वय वय रेवणा. तात्या, तुझंच जगणं खरं आहे. मला कळायला लई वेळ झाला. असू दे असू दे, कळून तरी तू काय करणार होतास? खरं आहे तात्या, काळच आला अंगावर धावून मारक्या बैलासारखा. तेव्हा मी तरी काय करणार? रेवणा, वाईट वंगाळ वाटून घेऊ नगस.
तात्या, पण पण मन खातया. अरे बाबा, अशीच असती या भंडाऱ्याची वाट. सार संपल्या बिगार कळतच नाही. तात्या, तुझा बोल खरा निघाला. माणसाच्या जन्माला येऊन कुत्र्याचं जीनं जगलू, कुत्र्याचं. लई वाईट दिवस आलं वाट्याला. वाईट वाटून घेऊ नगस. अंधारच असतो या वाटेवर. ठेचका धडपाडत जगायचं आंधळ्यासारखं. रेवणाला कुणाबरही बोलू वाटत नव्हतं, पण आता त्याला गप्प बसवणा झालं. शरीराच्या वेदना झेलत खोल आवाजात तो बोलला, तात्या, तू बरं केलंस, बरं केलंस. अंधारातनं उजेडात गेलास ते बरं केलं. नारा तात्या लक्ष्मी आईचा पोतराज होता. त्याचा बा पोतराज, त्याचा आजा पोतराज, परंपरेनं आभरण नारा तात्याच्या अंगावर आलेलं. नारा तात्या गळ्यात देवीचा आसूड, बांगड्याची माळ, काकीला झुळी अडकवून दारोदार आईच्या नावानं मदान मागत फिरायचा. देवळातल्या लक्ष्मी आईला रोज पुजायचा. लक्ष्मी आई कसली ती? शेंदूर फासून फासून गुळगुळीत झाला तो मोठाला दगड. त्याच्याच डाव्या उजव्या बाजूला बारकालं शेंदूर फासलं दगड. या रंगवल्या दगडांची रांग म्हणजे नारा तात्याची लक्ष्मी आई. या आईचं मदान मागत तो जगायचा. अज्ञानाच्या अंधारात जगणारा नारा तात्या. त्याला आषाढाच्या महिन्यात महत्त्व यायचं. गावातला मोठा माणूस बी कपाळावर भंडारा लावून तात्याच्या पाया पडायचा. पण हे महत्त्व तेवढ्यापुरतंच. परत त्याचं विकार जगणं सुरू व्हायचं. पण सापानं कात टाकावी तसा मारुडा देव टाकू लागला. मदान मागणं बंद होऊ लागलं, पण नारा तात्या देवीची सेवा सोडत नव्हता. एक दिवस गावात पिवळी भगवी वस्त्र घातलेली 10-5 माणसं आली. डोक्याचं केस भादरलेलं, अंगावर एकच धोतरासारखं पिवळं भगवं वस्त्र पांघरलेलं. ते भिक्षू होते. घराघरात जात होते. त्या घरातली माणसं ऐकत होती. नारा तात्यानंही ऐकलं. त्याचंही मन बदललं. तात्यानं आईचं आभरण नदीला सोडून दिलं. डोईवरचं केस भाद्राला कोणताच न्हावी तयार होईना. देवीच्या भीतीनं नारा तात्यानं स्वतःच वस्त्र हातात घेतला. हातात आरसा धरला. आदमासानं डोई भाजरून काढली. लक्ष्मी आईच्या देवळाकडनं जाणं बंद केलं. घरची 4-5 एकर शेती, सरकारकडनं विहीर घेतली. आज नारा तात्या पैसा पाणी पाळून होता. त्याचं पोरगं कस्टम खात्यात साहेब होतं. 4 चाकी गाडीतनं गावाकडे येत होतं. तर असा हा नारा तात्या कधी कधी रेवणाला आधार द्यायचा. नारा तात्यानं रेवणाकडं बघितलं. हातातली पिशवी लालीकडे दिली आणि म्हणाला, रेवणा, रेवणा, असा धीर सोडू नकोस. तुला काय बी होणार नाही. उठ उठ, एवढं सफरचंद खा. नका तात्या. अरे उठ म्हणतोय ना मग. रेवणानं उठण्याचा प्रयत्न केला, पण तो कोलमडला. लालीनं पिशवी सोडली. सफरचंदाच्या फोडी केल्या, पण रेवणाचं तोंड बंद झाल्यागत होतं. त्याला चावताही येत नव्हतं आणि गिळताही. बाहेरून आलेली लोक झोपडीत येऊन त्याला बघत होती. रेवणा शेवटच्या घटका मोजत होता. जगलेलं सारं आयुष्य डोळ्यांसमोर आलं. प्रत्येक वर्ष रेवणाच्या काळजाला डसू लागलं. 10-12 वर्षांचा सारा काळ. पण जीव घे ना. रेवणाचा बा मल्हारी भला माणूस. भाऊबंदातनं आपल्या वाट्याला आलेली जमीन कसून पोट भरत होता. खातं पितं घर. दूध दुभत्याला कमी नसायचं. रेवणा धाकटा, आणखी 2 भावंड. शेंडे फळ म्हणून रेवणाचा घरात लाड व्हायचा. सगळ्यावर मल्हारीनं रेवणाला शाळेत घातलं. पोरगं चांगलं शिकतंय म्हणल्यावर मल्हारीचा ऊर भरून यायचा. पोरगं चांगलं शिकलं तर त्याच्या आयुष्याचं भलं होईल म्हणून शाळेला काहीही कमी पडू देत नव्हता त्यो. रेवणा रंगानं सावळा, बोलायला चुनचुनीत,
मामाच्या गावाला गेला तर माम्या जावया बापूशिवाय बोलत नव्हती. ह्या माम्यांचं बोलणं ऐकलं की मामाच्या पोरी लाजून लांब पळायच्या. रेवणाला पण गंमत वाटायची. पोरींविषयी उगाच ओढ वाटायची. मामा एकदा रेवणाच्या घरी आला होता. त्यावेळची गोष्ट. पाहुणा आलाय म्हटल्यावर मल्हारनं कोंबडी कापली. चांगला बेत केला. आई खुशीत होती. जेवण झाल्यावर पान खाताना मामा बोलला, भाऊजी, तुमच्या तिन्ही पोरात रेवणा चढ आहे. शाळेत बी नंबर मारतोया म्हण. मग वा अर्जुनराव, त्याचं गुरुजी म्हणत होतं पोराच्या शाळेत नंबर आला म्हणून. भाऊजी, म्हणून म्हणतो रेखाला सून करा तुमच्या घरची. कुणासाठी हो? रेवणासाठी. अर्जुनराव, म्हस पाण्यात आणि सौदा करण्यात काय उपयोग? म्हस पाण्यातनं बाहेर तरी येऊ द्या की. म्हणजे 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 काय? हातभर पोरगा आणि इथंभर पोरगी. आत्ताच काय विचार करता? नाही, सहज म्हणलं. अर्जुनराव, आता हा जमाना बदलला आहे. पहिलं तोंडातल्या शब्दाला किंमत होती. आता तोंडातल्या शब्दाला काडीची किंमत नाही. मी शब्द द्यायचो आणि तो खरा नाही झाला तर मग म्हणजे भाऊजी, आमची पोरगी पसंत नाही वाटतं. तसं नाही. आता पोरं पुरी एकमेकाला पसंत करतात. आईबाला विचारित नाहीत. मी आता तुम्हाला शब्द दिला आणि पोरगं मोठं झाल्यावर आलं कुठली पोरगी घेऊन माझ्या मोरत तर मग भाऊजी, आपली पोरं अशी वाऱ्यावर सोडायची नाही ती. अर्जुनराव, आता वारं फिरलं. या पोरापुरीच्या मनात आल्यावर जात पात पाहुणा रावळा काय बी बघत नाही ती. भाऊजी, मग कुणाची बी पोरग पोरगी घरात घ्यायची होई? अरे पटतंय कुणाला? हा, पण काळाबरोबर चालाय ना ग. आता तुम्ही शब्द द्याल आणि रेखानं जावई तुमच्या मोर उभा केल्यावर मग काय सांगशील मला? म्हणून म्हणतो म्हैस पाण्यातनं बाहेर येऊ द्या. मल्हारीचं बोलणं मामाला पटत होतं. मामानं मुंडी हलवलीने म्हणाला, खरं आहे भाऊजी तुमचं. आमच्यातल्या महाराच्या पोरानं बामणाची पोरगी आणली. या पोरगा पोरगी दोघं बी कुठल्या तरी कंपनीत साहेब आहेत म्हण. अर्जुनराव, शहाणी माणसं लायकी बघतात, जात बघत नाहीत आपल्यासारखी. होय, खरं आहे तुमचं. अर्जुनराव, बघू गहू दळून आणल्यावर पोळ्या करायचं. पण मामाच्या मनात रेवणाला जावई करण्याचं भरलेलं. रेवणाच्या आईच्याही मनात तेच. रेवणाच्याही मनात पुरीविषयी ओढ. मल्हारी नव्या वळणाचा गडी. पोरांनी काय करायचं ते पोरांनी ठरवावं या विचारांचा. तिन्ही पोरांना शाळा शिकवित होतात यो, पण त्याचं जगणं थोड्या दिवसांचं ठरलं. मल्हारी तुळजापूरला गेला होता देवीला. तुळजापूरच्या गर्दीत घुसून त्यानं दर्शन घेतलं. पोरांसाठी खायला घेतलं. माघारी येताना एक जीप भेटली. एस टीपेक्षा 5 रुपये कमी द्या म्हणाला ड्रायव्हर. मल्हारींसह कुंकवाच्या छापानं रंगलेली आणखी माणसं त्यात बसली. जीप हायवेवर पळू लागली. समोरनं येणारा 16 चाकी ट्रक जीपवर आला. जीपचा जाग्यावरच चुराडा झाला. आतली माणसं तर छिन्न विछिन्न झाली. त्यात मल्हारी पण होता. रेवणाच्या मोठ्या भावांची शाळा सुटली. आईबर वावरात कष्ट करू लागली भावंड. वाईट दिवस आलं. त्यात भर म्हणून आणखी एक संकट आलं. हे संकट साधं नव्हतं. रेवणाच्या आयुष्याला होरपळून काढलं या संकटानं. रेवणा 10वीच्या वर्गात शिकत होता. अचानक धरणीकंप व्हावा तसं व्हायला लागलं. रेवणाच्या वागण्या बोलण्यात फरक पडू लागला. पुरुषी वागणं बायकी व्हायला लागलं.
आवाजातली कणखरता जाऊन आवाज मंजूळ बनू लागला. घराबाराला काळजी लागली. रेवणाच्यात होणारा बदल सगळ्यांना छळू लागला. पावसानं दडी मारावी, दुष्काळ पडावा, वारा भनाना भकावा, माळा मुरडाणातलं हिरवं पारवं जळून जावं तसं व्हायला लागलं. दिवसेंदिवस रेवणाच्या वागण्यात फरक पडू लागला. पुरुषासारखा रेवणा बायकासारखा वागू लागला. रेवणाच्या आईच्या काळजाचं पाणी पाणी झालं. पण आपल्या पोराला काय झालंय ते तिला कळालं. रेवणाची शाळा बंद झाली. घरातल्या लोकांची त्याच्याविषयीची आपुलकी संपली होती, फक्त आई सोडून. रेवणाच्या आईनं राही जुगतिनीला सांगावा दिला. मंगळवारचा दिवस धरून राही आली. यल्लम्माच्या देवाऱ्यामोर ऊद जाळला, भंडारा उधळला. उदे गाई उदे किंकाळी उमटली. भीतीदायक. रेवणा तर पार घाबरला होता. राहीनं कोडं घातलं. देवीनं बोलावणं धाडलं रेवणासाठी. तिनंच नराची नारी केली होती सेवेसाठी. रेवणाला जोगत्याची दीक्षा द्यायचं ठरलं. देवीचं बोलावणं, तिला नाकं डोळं मुरडणं म्हणजे आपल्यावर संकट उडवून घेणं. घरातले सारे आनंदात होते. देवीच्या कारणासाठी पैसे गोळा करीत होते. रेवणाच्या आईला मात्र काळजी होती. तिच्या डोळ्यातनं आसू ओघळायची. माझ्या पोराच्या वाट्याला काय आलं म्हणून तिच्या डोळ्याचा पाजर बंद नव्हता. पौर्णिमेचा दिवस. यष्टीनं महाराष्ट्राची हद्द ओलांडली. सौंदत्तीच्या दिशेनं धावू लागली. राहीचा मेळा देवीचं गाणं म्हणत होता. चौंडकं घुमत होतं. मधनं टाळाची किणकिण येत होती. रेवणाचं कुटुंब सौंदत्तीला पोचलं. दिवसाच्या अंधुकीत रेवणाला डोंगराच्या उतारावरचा देवाळाचा पसारा दिसला. त्याच्यासारखी वागणारी बरीच पोरं दिसत होती तिथं भोवतीनं. दुसऱ्या दिवशी यल्लम्माच्या डोंगराची वाट सुरू झाली. डोक्यावर जग घेऊन राहीचा मेळा यल्लम्माच्या नावानं उदे उदे करीत होता. भंडाऱ्यानं पिवळा झालेला मेळा. भंडारा सांडलेल्या पिवळ्या धमक वाटेवरून जात होता. थोडी वाट सरल्यावर जोगळ भावी कल्लोळ लागला. कल्लोळात माणसांची गर्दी झालेली. सगळीकडून आईच्या नावाचा उदो उदय होत होता. भंडारा उधळला जात होता. राही पुढं झाली. रेवणाला कल्लोळात बुडवून काढला. मेळ्यातल्या साऱ्याने आपापल्या हातापाया तोंडावर पाणी घेतलं. गाणं सुरू झालं. अनेक चौंडक्यांचा आवाज एकमेकात मिसळू लागला. जुगतीने हात हलवत नाचू लागल्या. सगळीकडं भक्तिमय वातावरण झालेलं. चौंडक्याचा आवाज रेवणाच्या अंगात शिरशिरी निर्माण करीत होता. राहीनं जोगळ भावीच्या मंदिरावर खारीक खोबरं उधळलं. भंडारा उधळला. परत उदे गाई उदे. राही गर्दीतनं देवळाची वाट काढीत काढीत पुढं सरकत होती. चौंडक्याच्या आवाजात चढ चढणं देखील हलकं हलकं वाटत होतं. मंदिरात पुजाऱ्याची पळापळ चाललेली. आज पौर्णिमा. बरीच लग्न लागत होती. डोंगराच्या उत्तरावर राहीनं मेळा थांबवला. उत्तरावर झाडाची सावली बघून अनेक चुली पेटलेल्या. पोळ्या भाजल्याचा खरपूस खमंग वास वातावरणात भरलेला. रेवणाच्या आईनं 3 दगडं मांडली. पोळ्यांचं सामान बाहेर काढलं. घरूनच तयार करून आणलं होतं. देवीच्या दरबारात चूल पेटली. देवीचा निवद तयार झाला. राहीनं 5 जुगतीनी उठवल्या. ताटात निवद, त्याच्यावर कापूर उदबत्त्या मांडल्या. एकीच्या हातात नारळ दिला. चौंडकं वाजवत एक जोग्या त्यांच्यावर देवळात चालला. चौंडकं आणि टाळाचा मेळ जमला. डोंगराची चढण गाण्याच्या धुंदीत पार पडली. जुगतीनी भक्तिभावानं गाणं म्हणत होत्या. सौंदत्तीच्या डोंगरावर देवी नेसली या नऊवार, परशुन दैत्य पाडला धरणीवर. यल्लारी मार्तंडाचा उदय उदय. देवळातल्या सगळ्या गर्दीनं साथ दिली. देवीची पूजा करून जुगतीनी माघारी फिरल्या. रेवणाचं देवीबरोबर लग्न लागणार होतं. सारं वराड जत्रत घुसलं. रेवणाच्या आईनं कुंकू मोती खरेदी केलं. रेवणाला परत कल्लोळात बुडवला. त्याच्या ओल्या अंगावर कुंकवाचं पट्ट ओढलं.
कमरेभोवती लिंबाच्या डहाळ्या बांधल्या. चौंडकं, टाळ आणि हलगीचा एक गलका उडालेला. रेवणा राहीच्या जोडीने मंदिराला फेऱ्या मारित होता. 5वी फेरी संपली. रेवणाच्या अंगावरचं लिंबाचं डहाळं उतरवलं गेलं. त्याला हिरवी साडी, हिरवी चुळी, हिरव्या बांगड्या भरल्या. रेवणानं देवीला निवद दाखविला. सारं वातावरण भक्तीनं भारलेलं. देवळातल्या सगळ्यांच्या मनात देवीशिवाय कोणताच विषय नव्हता. सगळीकडे गोंधळच गोंधळ. हलगी, टाळ, चौंडकं यांची स्पर्धा चाललेली. पुजाऱ्यानं घोंगडं अंतरलं. मधोमध कलुळातल्या पाण्यानं भरला तांब्या ठेवला. देवळ माणसांनी खचाखच भरलेलं. सगळ्यांना अक्षता वाटल्या. पुजाऱ्यानं लगबग केली. आई यल्लम्माच्या नावानं परत उदे उदे घातलं. रेवणाच्या कपाळावर भंडाऱ्याचा मळवट. पुजाऱ्यानं रेवणाची ओटी भरली खणानारळानं. दोऱ्यात ओलेलं दर्शन रेवणाच्या गळ्यात बांधलं. सगळ्यांनी अक्षता उधळल्या. चौंडकं घुमलं. सगळीकडं भंडाराच भंडारा उधळला गेला. सगळ्यांनी भक्तिभावानं देवीला हात जोडलं. रेवणा आता जोगत्या झाला होता. आयुष्यभर त्याला आता या भंडाऱ्याच्या वाटेवरनं चालावं लागणार होतं. हळूहळू रेवणाला या लुगड्याचा गोडवा वाटायला लागला. पुरुषी जगणं आपोआप हरवलं. रेवणा आता आई यल्लम्माच्या जोग्या होता. शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमेला लोकांच्या दारात उभं राहून अक्कुंदी जोगवा असं म्हणू लागला. त्याच्या वयाची पोरं कॉलेजात जात होती. पुरींच्या मागणं फिरत होती. पुरींच्या गप्पा गोष्टी करत होती. रेवणा मात्र बायकांचं लुगडं घालून यल्लम्माची सेवा करू लागला. रेवणाच्या भावानी त्याच्यासाठी स्वतंत्र झोपडी घालून दिली. त्या झोपडीत रेवणानं यल्लम्माचा देव्हारा केला. रेवणा जोगवा मागायचा, त्याच्यावरच जगायचा. आता त्याच्या भावानी त्याच्याकडे पूर्ण कानाडोळा केला होता. भावजया कुत्र्यासारखं हाड करायच्या. जोगव्यावर पोट भरत नव्हतं. रेवणा बायांबरोबर वावरात चालला खुरपायला. स्वतःचं वावर होतं, पण भावजया भांडत होत्या. म्हातारनं मूठ पसा दिलं तर भांडणाचा भडका उडायचा घरात. रेवणानं घरं मागायचं सोडून दिलं. बायांच्या मागे लागून खुरपायला चालला. बाया मिसळून घेत नव्हत्या, बाई नाही म्हणून, आणि बापही मिसळून घेत नव्हतं, बापही नाही म्हणून. रेवणा मधल्यामध्ये लटकत होता. त्या दिवशी मळईला भांगरून यायला खूप वेळ झाला होता. चालून चालून दमल्यासारखं वाटत होतं. शिनवटा आला म्हणून रेवणानं चुलीवर चहाला आधान ठेवलं. शेजारच्या शांताकडनं दूध मागून आणलं. कपभर. चहाचं गुळमाट पाणी नरड्याखाली गेल्यावर जरा बरं वाटायला लागलं. रेवणा उठला. झोपडीच्या दाराला बाहेरून कडी घातली. दोन्ही दारांच्या फटीत लुगड्याचा बोळा कोंबला. कुत्रं आत शिरू नये म्हणून. जरा मन मोकळं व्हावून शेजारच्या मानेसाहेबांच्या घरी गेला. बऱ्याच वेळा तो TV बघायला मानेसाहेबांच्या घरी जायचा. तसं शेजारी पाजारी घरागणिक TV होतं, पण मानेसाहेबांची बायको मायाळू. घरी आल्यावर चहा पाणी करायची, काहीतरी नवं जुनं खायला कधी कधी द्यायची. आजही त्यांनी नको नको म्हणताना रेवणाला चहा दिला. रेवणाला कधी कधी वाटायचं आपला बी संसार असा फुलला असता, पण मध्येच खेळखल्ला झाला. पण आता बाईबद्दल काही वाटत नव्हतं. कधीमधी पुरुषांचाच मोह व्हायचा. TV वर चांगला कार्यक्रम लागलेला, पण मानेसाहेबांनी अचानक TVचा आवाज कमी केला. रेवणा क्षणभर गोंधळला. त्याच्या लक्षात आलं बाहेर कुठंतरी गोंधळ चालला होता. माणसांच्या मोठमोठ्यानं बोलल्याचा आवाज येत होता. मानेसाहेबांबरोबर रेवणाही उठला. आवाजाच्या दिशेनं निघाला. मानेसाहेबांची बायको दाराच्या चौकटीत उभी राहून कानोसा घेत होती आवाजाचा. रेवणाच्या पुढच्या आळीत सोजाचं घर. तिच्या घरामोरं माणसांची ही गर्दी जमलेली. रेवणाला गर्दीचा अंदाज कळेना. त्यो जरा मोहरं सरला आणि बघू लागला. सोजा घुमत मोठ्यानं ओरडत होती, उड्या मारत बोलत होती, परत मन लावून घुमत होती. अंतरानं एक वाक्य पूर्ण करत होती. ती एकाएकी ओरडली, 4 आहे ती र, 4 आहे ती.
त्या अर्ध्या पंताच्याने घातल्या ती र. तिच्या घुमण्याचा वेग वाढला. सगळ्यांच्या नजरा रेवणाकडे रोखून बघू लागल्या. रेवणाच्या काळजात धडाधड धडकू लागल्या. लक्ष्मी आईच्या जत्रेतल्या रेड्याच्या टकरीसारख्या त्या नजरा. तो खाली बसला, मटकन खाली बसला. कंठ दाटून आला. सारं आभाळ कोसळल्यागत वाटत होतं त्याला. तो स्वतःशीच बोलू लागला, म्या करणी नाही केली. करणी काय असती मला माहीत पण नाही. आई यल्लम्मा, का किटा आणलंस माझ्यावर, का? आता कुणाला तोंड दाखवायची लायकी राहिली नव्हती. रात्रभर चित्त थाऱ्यावर नव्हतं. विचारांच्या इंगळ्या मनाला डसत होत्या. या फलक्यापणानं जगणं मुश्किल केलं होतं. त्यात हे मन शांत होईना तवा रेवणा दारूच्या नादाला लागला. थोडी करता करता ल्हास होऊन कुठं बी पडायला लागला. दारू शिवाय सारं जग अंगावर धावून आल्यासारखं वाटायचं. दारू प्यायलं की साऱ्या जगाचा विसर पडायचा. रोज कुणाच्या तरी दारात जाऊन अक्कुंदी जोगवा असं म्हणायचा. आलेल्या 10-5 रुपयाची पोटात घालायचा आणि झिंगत जगायचा. ऐन तारुण्य असं नासलं होतं. रेवणाला राहीची आठवण झाली. ती जतमध्ये होती बाळू जगवाल्याकडं. रेवणानं बाळूला फोन केला. राहीला बोलला. मनातल्या वेदना तिच्या मोहर ओतल्या. मन हलकं हलकं झाल्यासारखं वाटू लागलं. गुरुवारचा बाजारचा दिवस. मजुरांच्या पळापळी चाललेल्या. हातात पडलेल्या नोटा घेऊन बाजार हटाच्या नादाला लागल्या माणसांना थांबायला वेळ नव्हता. रेवणानं आंघोळ केली. यल्लम्माच्या जगाची पूजा केली. कपाळावर भंडारा लावला आणि चौकात येऊन थांबला. बराच वेळ चौकात घुटमळला, पण कोणीही त्याच्याजवळ यायला तयार होईना. सारी माणसं टोचणाऱ्या नजरेनं बघत होती त्याच्याकडं. त्याला ती नजर सहन होईना. त्याला दारूची आठवण होऊ लागली. दारू पिल्यावर असल्या नजरा दिसत नाहीत. माणसं त्याच्याकडे बघून पुढं जात होती. त्यानं कोणाला हटकलं तर साप मागं लागल्यागत पुढं सरकायचं ते माणूस. आता रेवणाला कोणाच्या नजरेला नजर भिडवायची भीती वाटू लागली. तो आता हलणार इतक्यात नारातात्या आला. गप्प उभा राहिला. गप्प नारातात्याला बघून रेवणा बोलला, तात्या, तू बी रुसलायस का माझ्यावर? नाही रेवणा, सगळी दुनिया तुझ्यावर रुसली तरी मी रुसायचा नाही. तात्या, काय गुन्हा केलाय म्हणून ही माणसं मला छळत्या ती? रेवणा, तुझा काय बी गुन्हा नाही. भंडाऱ्याच्या वाटेवरनं चालणाऱ्याच्याच पायात पोडत्यात हे काटं. आपली वाट चुकली, काट्याचा काय दोष? तात्या, मग मी काय करू? रेवणाच्या डोळ्यात पाणी. रेवणा, हे सहन करायचं. मेल्या बिगार सुटका व्हायची नाही यात ना. आता तू या वाटेवर नसतास तर हे किटाळ आलं नसतं तुझ्यावर. मग मी ही वाट कशी सोडू तात्या? जन्माचा भोग हायो. रेवणा, आता ही वाट तुला सुटायची नाही आणि तुला सोडवणार पण नाही. सगळं आंधळं पण म्हणून मी ही वाट सोडली. नादी लागलो त्या देवाच्या. जो देव माणसाला माणसातनं उठवत नाही, उलट माणसातनं उठवलेल्यानं माणसात बसवतोय. मेंदूनं आंधळं असणाऱ्या माणसाला डोळं देतोय प्रज्ञेचं आणि या जगाकडं उघड्या डोळ्यानं बघायला लावतोय. हा देव फक्त माणसांच्या भल्यासाठीच आहे. बाबासाहेबांनी हा देव दिला आम्हासनी, माणसातनं उठलेल्या माणसासनी. आम्ही आता माणसं झालो माणसासारखी. पण जाऊ दे, हे तुला जमणार नाही. आणि जमलं तर तुझा गोतावळा तुला करू देणार नाही. रेवणा, आंधळ्या माणसांकडे पाठ फिरव आणि जग आनंदानं. नारातात्याच्या बोलण्यानं रेवणाच्या मनात काहूर निर्माण केलं. पण तात्याची वाट आपल्याला सोसायची नाही.
आपल्या भंडाऱ्याच्या वाटेवरनं चालावं आणि जगावं. आई येलूबाय बघून घेईल सगळं. रेवणा कुणाच्याही घरी जात नव्हता, माने साहेबांच्याही घरी जात नव्हता. मन उदास झालं तर गाठीच्या 10-5 रुपयांची पिऊन यायचा. कधीमधी जोगव्याला जायचा, पण त्याचं मन लागत नव्हतं जोगत्यात. मोठा भाऊ भाऊजई कधीमधी भाकरी घेऊन यायची. भाकरीचं गटुडं कोपऱ्यात टाकून निघून जायची. रेवणाची नशा उतरल्यावर खाऊ वाटलं तर रेवणा खायचा, नाहीतर त्या गटुड्यावर तांबड्या मुंग्यांचा थर यायचा. कधीतरी आई यायची. आली की रेवणाला आंघोळ घालायची, 2 घास खाऊ घालायची. पोराची ही दशा बघून पदराचा बोळा तोंडावर दाबून रड रड रडायची. रेवणाच्या वयाची पोरं संसार करीत होती. त्यांचं संसार बघितलं की तिला भडभडून यायचं. पोरगा असं घाणीत सडण्यापेक्षा पटकन मरावं आणि या भोगातनं एकदा सुटावं असं तिला वाटायचं. भावानं आजही 4 चपात्यांचं गटुडं आणून टाकलं. रेवणाच्या झोपडीत उंदराने उकीर काढलेला. सगळ्या घरात घाणच घाण पडलेली. झोपडीत तोंड घालावं तर भक्कन वास नाकात शिरायचा. रेवणा दारूच्या नशेत त्या उकिरातच लोळत पडलेला. त्यानं त्या गटुड्याकडं बघितलंही नव्हतं. फक्त भावाचा जेवण आणलंय एवढा आवाज त्यानं ऐकला होता. त्याच्या पोटातली भूक कधीच मेली होती. राहीच्या मेळ्यात जाऊन राहावं, मेळ्यात आपली माणसं, सुख सारखं दुःख सारखं. आता रेवणाची नशा उतरू लागली होती. दिवस मावळत चालला होता. रेवणा उठला, आजूबाजूला बघितलं. उंदरांनी काढलेल्या उकिरात बसलेला. उकिरड्यात कुत्र्यानं बसावं तसं. दारातनं मावळतीचं येणारं ऊन अडून सावली पडली. रेवणानं बघितलं तर दारात शेंद्रीचा तुकण्या उभा. रेवणा धडपडून उठला. गुरुबंधू म्हणून तुकण्याने पाया पडला. तुकण्यानं झोपडीत बघितलं. घर का उकिरडा ते कळेना. तुकण्या पुण्यात राहत होता, चांगल्या घरात. त्याच्या अंगावर भारी साडी, पायात भारी सँडल, मनगटावर भारी घड्याळ, पर्समध्ये भारी भारी मेकअपचं सामान, केस पार्लरमध्ये व्यवस्थित केलेली. तुकण्यानं रेवणाची अवस्था बघितली. त्याला राहावलं नाही. रेवणाच्या गळ्यात पडून रड रड रडला. अंगावर भारी साडी असून बी रेवणाला घेऊन घर स्वच्छ केलं. यल्लम्माच्या जगाची पूजा केली. तुकण्या आलाय म्हणून त्याच्या खाण्यापिण्यासाठी पळापळ केली, पण कुठंच जम बसला नाही. तुकण्यानं रेवणाच्या मनातलं ओळखलं. रेवणाला संगट घेऊन अर्धा किलो मटण आणलं. मटणाबरोबर दारू घेतली. रात्री दोघांनी दारूच्या नशेत सारं मटण संपवलं. बडा बडा गप्पा मारल्या. रात्रभर एकमेकाला मिठी मारून झोपले. सकाळी तुकण्या जायला निघाला. रेवणाला म्हणाला, चल माझ्याबरोबर पुण्याला. नको, मी हाय इथं, नाहीतर राहीकडं जाईन म्हणतोय. अरे रेवणा, आपलं जीनं कुत्र्या मांजरांपरीस वाईट. कायम सडून मरण्यापेक्षा 4 दिवस सुखात जगूया, नाहीतर मेल्यावर कुणाला बी कळत नाही, वास सुटल्या बिगार. रेवणानं नकार दिला. त्याला ते जगणं नको वाटत होतं. तुकण्या पुण्यात पुरीसनी गिराईक पुरवून पैसा मिळवत होता. गिराईक नाही मिळालं तर पुरी कुत्र्यागत हाड हाड करीत होत्या. गिरायकाची बी तरा निराळी. गिरायकाला पोरगी पसंत पडली नाही तर ते तुकण्यालाच वाकवायचं. रेवणानं ठरवलं, आपण जोगवा मागून जगू, पण असलं काम कराय नग. तुकण्यानं जाताना रेवणाच्या हातावर 100 रुपयांची नोट ठेवली. तुकण्या बसलेली एसटी आता दिसेनाशी झाली. श्रावणाचा पाऊस कोसळून ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते. सगळीकडे हिरवळ उठली होती. आता पावसाळा संपल, थंडी सुरू होईल. रेवणा पैशाला पैसा जोडत होता. त्याला वेध लागले होते कासेगावच्या जत्रेचे. राही सौंदतीवरनं कासेगावला येणार होती. सारे जग जोगतीने जमणार, गाठी भेटी होणार म्हणून रेवणा खुश होता. एकादशीच्या आदल्या सकाळी रेवणानं यल्लम्माचा जग स्वच्छ केला. यल्लम्माची मूर्ती स्वच्छ लखलखीत केली.
मूर्तीच्या मागची मोराची पिसं नीट बसवली, पूजा केली. आई यल्लम्माचं उद उद. भंडाऱ्याची चिमूट कपाळावर लावली. जग उचलला. झोपडीच्या दाराला कुलूप लावलं. दरवाजाच्या फटीत जुन्या साडीचा बोळा कोंबला. कासेगावासनं येईपर्यंत कुत्री घर उकरून आहे म्हणून. रेवणाची ही योजना. रेवणानं जग डोक्यावर घेतला. एसटी स्टँडवर आला. स्टँडवरची माणसं जगाच्या तर कोण कोण रेवणाच्या पाया पडत होती. खिशातलं रुपया 2 रुपयांचं नाणं परडीत टाकत होती. एसटी आली. माणसांची गर्दी, पण रेवणानं जग पुढ्यात धरला. सारी गर्दी पांगली. चुकून हातपाय जगाला लागला तर उगाच कशाला म्हणून रेवणानं एसटीतलं एक अख्खं बाकडं धरलं. बाकड्यावर जग ठेवला. कडेला तो बसला. एसटी माणसाने गच्च भरली. माणसं उभी राहिली, पण रेवणा शेजारी बसायचं धाडच कुणी दाखवलं नाही. एसटी हल्ली तसा रेवणानं आवाज दिला, उदे ग आई उदे. एसटीतल्या भक्तांनीही आवाजात आवाज मिसळला. भक्तिभावानं हात जोडलं. रेवणाचं मन कधी कासेगावला पोहोचेल याचा विचार करीत होतं. एसटी चालत होती. मध्ये मध्ये थांबत होती. माणसं चढत उतरत होती. थंडीनं माणसं कुडकुडत होती, तरी पण मुंग्यांसारखी माणसं आलेली. बघावं तिकडं माणसंच माणसं. रेवणा जत्रेत पोचला. जिकडं तिकडं जोगतीनी जोगते नाचत होते. हलग्या चौंडकी वाजत होती. भंडारा उधळला जात होता. रेवणा राहीचा मेळा शोधत फिरत होता. रात्र झाली. माणसांनी जागोजागी शेकोट्या पेटवलेल्या. शेकोट्याच्या भोवतीनं जोगत्यांची गाणी चाललेली. खूप दारू प्यायलेल्या जोगत्यांचा कुठं कुठं धिंगाणा चाललेला. राहीला बघताच रेवणाचं काळी सुप्पा एवढं झालं. तिलाही आनंद झाला. रेवणानं बऱ्याच दिवसातनं भेटलेल्या राहीजवळ मनातली अडगळ साफ केली. भोगलेली सारी दुःख तिच्या मोहर ओतली. राही ऐकत होती. तिनं आयुष्यात खूप काही पाहिलं होतं, भोगलं होतं, तरी पण तिच्या डोळ्यात पाणी मावत नव्हतं. तिनं चिमूटभर भंडारा उधळला. रेवणाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि जोरानं ओरडली, यल्लूबाईच्या उद उद. लाली भेटली. साऱ्यांच्या गाठी भेटी झाल्या. रात्रभर गप्पांना ऊत आला. मेळ्यातली जोगती थंडी सहन होईना झालं की हातभट्टीची टाकून यायची. नाचून नाचून दमलेलं जोगती कुत्र आळं घालून जागेलाच उघड्यावर झोपलेले. दारू जास्त झालेली जोगती यल्लमाच्या नावानं रात्रभर ओरडत होते. पहाटेच्या वेळेला माणसांचा गोंधळ सुरू झाला. जवळच्या ओढ्यावर आंघोळ करण्यासाठी म्हणून माणसांची गर्दी उसळलेली. बोचऱ्या थंडीत ही माणसं गार पाण्यात बुडत होती. उघड्या अंगानंच दर्शनाच्या रांगेत उभं राहत होती. दिवस वर येऊ लागला तशी गर्दी वाढू लागली. जिकडं तिकडं गोंधळच गोंधळ. हलग्या चौंडकी जोरात वाजत होती. लिंब नेसवणाऱ्यांची धांदल उडालेली. माणसं थंडीनं थडथड उडत लिंब नेसवणाऱ्याच्या जवळ उभी होती. लिंबाचं डहाळं भक्ताच्या कमरेभोवती बांधून ओल्या कुंकवाचं पट्ट भक्ताच्या उघड्या अंगावर ओढलं जात होतं. लिंबाच्या पुढं जग जोगतीनी नाचत होत्या. सारी जत्रा कालवाने आरोळ्याने धुंद झालेली. ग्लासात 2 ग्लासांच्या तंद्रीत जोगतीनी पुरी सिने स्टाईलनं नाचत होत्या. भोवतालची गर्दी त्यांच्या कंबर छाती हलवण्याबरोबर चेकाळत होती. खिशातल्या नोटा जोगतीनीवर उधळत होती. जोगत्यांना मिळगत होत होती. सगळींकडं भक्तिभावाचं वातावरण. रेवणा खालच्या मेळ्यात नाचत होता. आज आनंदाला भरती आली होती. नाचून नाचून पायांचं गोळं दुखायला लागलं. तसा रेवणा दारूच्या दुकानात शिरला. शिवनोटा जाईल एवढी दारू प्याला. रेवणा चालताना डगमगत होता, पण त्याला पूर्ण शुद्ध होती. रेवणा दारूच्या दुकानाच्या थोडं पुढं आला. बिटगावच्या बबण्यानं रेवणाला बघितलं. लुगड्याचा घोळ सावरत उदे ग आई उदे म्हणत पळतच होता. रेवणाच्या गळ्यात पडला. दोघांनाही जरा बरं वाटलं. रेवणाचा आवाज बाहेर आला, बबना, अरे नंदा दिसली नाही रे जत्रत. बबननं रेवणाच्या तोंडाकडं बघितलं. परत खाली बघत बोलला, नाही रे, ती दिसायची बी नाही आता.
का र? बबननं सांगायला सुरुवात केली. अरे जोगजुगतिनीचं आयुष्य म्हणजे जनावरासारखं. बाजाराच्या दावणीला उभारलं जनावरं घेणाऱ्याला विचारत नाही तू कोण हाय म्हणून. खाटकानं इकत घेतलं तर त्याच्या मागूनही जातं गुमान. तसंच जोगजुगत्यांचं कुणी बी यावं, अंगाखाली घ्यावं आणि निघून जावं. नंदा नक्षत्रासारखी पोरगी, सिनेमातली नट्टीच. अंगावरचं कातड ढिलं झालं तेव्हा जुलवावाल्यानं सोडली. जवान जवान पोरगी. आल्या गेल्याला जवळ केलं काय दिवस. परत मुंबईला गेली कोणाबरोबर तरी. तिथं डान्स बारमध्ये नाचत होती. सरकारनं डान्स बारवर बंदी घातली. पोरगी रस्त्यावर आली. कुणाचं पाठबळ नाही, पोट भरण्यासाठी पुण्यात राहिली. कुण्या बी तलप्याला खेळवत 25शीतली पोरगी एडसनं नाचली. आत्ता पत्तूर तिच्या अंगावर झोमणारी माणसं तिला बघताच नाक दाबू लागली. गेल्या महिन्यात मरून पडली पुण्यातल्या पुलाखाली. मला कळलं मी जाईस्तोवर सरकारनं जाळून टाकली होती बेवारस म्हणून. नट्टीसारखी देखणी पोरगी या भंडाऱ्याच्या वाटेवर फत्त्याची नव्हती झाली. दोघांच्याही मनात दुःखाचा कडवटा निर्माण झाला. कुणी कुणाला सांगावं, किती सांगावं आणि कुणी ऐकावं. सारा आयुष्य दुःखाची खाई झालेलं. मनातला दाह सोसवेना. रेवणा आणि बबन्या उठला. ते दारूच्या दुकानाकडे चालू लागले. तेच एक इसवाट्याचं ठिकाण होतं त्यांचं. 4 पैसे गाठीला बांधून रेवणा गावावर आला. एक वेळ वाटलं नारातात्यासारखं जाळून टाकावं सारं आणि जगावं मोकळं फट. पण दुसऱ्या क्षणी त्याचं मन घाबरलं. थंडीचा कडाका वाढला. रेवणानं अंथरूण धरलं. 2 आठवड्यात मरणादारी पोचला. आई येऊन बघून गेली. भाऊ येत होता अधनंमधनं. डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हणाला आता सारं संपलंय, 4 दिवसांचा खेळ आहे. फोनवरनं गावोगाव निरोप धाडले. गावोगावचे जोगतीने त्याला बघायला आले होते. झोपडीच्या बाहेर गोंधळ माजलेला. कोणतरी दारू पिलेला जोगती मोठमोठ्यानं रडत होता. नारातात्या जायला निघाला. रेवणानं त्याला बघायला डोळं उघडलं. परत झाकलं ते कायमचंच. लालीनं हंबरडा फोडला. सारी गर्दी घरात घुसायचा प्रयत्न करू लागली. उदय आई उदय. जोगती रडू लागले, ओरडू लागले. रेवणाच्या भावाने आपल्याच वावरात खड्डा खणला. जोगत्याने रडून गोंधळ चालवलेला. मेलेल्या रेवणाच्या छातीवर चपला मारत प्रत्येक जोगती म्हणत होता परत ह्यो जलम घेऊ नकोस, परत ह्यो जलम घेऊ नकोस, परत ह्यो जलम घेऊ नकोस. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.